6 महिन्यांपूर्वी शहरातल्या एका चकाचक मोबाईल शोरूममध्ये गेलो होतो. नवीन आयफोन लॉन्च झाला होता, त्यामुळे तरुणांची आणि श्रीमंत पालकांची गर्दी होती. लाख-दीड लाखांचे फोन लोक भाजीपाला घ्यावा तसे सहज घेत होते. तेवढ्यात दुकानाच्या एका कोपऱ्यातल्या सेकंड हँड सेक्शनमध्ये एक वेगळंच दृश्य दिसलं. एक शेतकरी वाटावेत असे बाबा आणि त्यांचा साधारण 10वी-12वीत असणारा मुलगा उभे होते. मुलाच्या अंगावर शाळेचा युनिफॉर्म होता आणि बाबांच्या पायात चिखलाने माखलेले बूट होते. त्या बाबांनी सेल्समनला संकोचत विचारलं, दादा, पोराच्या ऑनलाईन शिक्षणासाठी एक मोबाईल पाहिजे होता. जास्त महाग नको, जुना असला तरी चालेल, फक्त त्यात ते झूम ॲप चाललं पाहिजे. सेल्समनने एक जुना, स्क्रीनला तडा गेलेला फोन दाखवला आणि किंमत सांगितली ₹3,500. त्या माऊलीने आपल्या सध्याच्या आतल्या खिशातून एक प्लास्टिकची पिशवी काढली. त्यात 20, 50 आणि 100च्या नोटा होत्या, ज्या त्यांनी कदाचित अनेक दिवस राबून जमवल्या होत्या. ते त्या नोटा मोजू लागले. ₹3,200 भरले. ₹300 कमी होते. त्यांच्या चेहऱ्यावरची हतबलता बघून मुलाने बापाचा हात धरला आणि म्हणाला, बाबा, राहू दे, मी मित्राच्या फोनवरून अभ्यास करेन. मुलाचं शिक्षण थांबेल या भीतीने त्या बापाच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्यांनी सेल्समनकडे बघून हात जोडले. साहेब, ₹300 पुढच्या आठवड्यात बाजाराच्या दिवशी देतो, पण आज फोन द्या, पोराचा क्लास बुडतोय. तिथे उभ्या असलेल्या शोरूमच्या मालकाने हे सगळं पाहिलं. ते स्वतःच्या केबिनमधून बाहेर आले. त्यांनी त्या सेल्समनच्या हातातून तो जुना फोन बाजूला ठेवला आणि एक नवीन सीलबंद बॉक्स त्या मुलाच्या हातात दिला. बाबा घाबरले. साहेब, आमच्याकडे एवढे पैसे नाहीत. मालक हसून म्हणाले, काका, हे पैसे तुमच्या घामाचे आहेत, ते तसेच ठेवा. हा फोन या मुलासाठी स्टुडंट स्कॉलरशिपमधून आहे. फक्त एकच अट आहे, बाळा, तू खूप शिकून मोठा साहेब हो आणि तुझ्या वडिलांचे पांग फेड. त्या क्षणी त्या बापाने जोडलेले हात आणि मुलाच्या डोळ्यातली चमक बघून तिथे उपस्थित प्रत्येकाचं मन भरून आलं. आपण स्टेटससाठी फोन बदलतो, पण कोणासाठी तरी तो फोन म्हणजे भविष्याची सीडी असते. बापाच्या फाटक्या खिशात जगातील सर्वात महागडी वस्तू दडलेली असते, ती म्हणजे आपल्या मुलांच्या शिक